नमो बुद्धाय मित्रांनो, आज नागपूरच्या संविधान चौक इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी इथे आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात आलेला आहे. कारण आज 26 नोव्हेंबर आहे आणि 26 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीला आता संविधान सभेला देशाचं संविधान अर्पण केलेलं आहे. हे आपण सर्वांनाच माहित असेल मित्रांनो. पण तत्पूर्वी तुम्हाला दाखवतो आज संविधानच्या दिनानिमित्त बघा नागपूरच्या संविधान चौकावर किती मोठ्या प्रमाणात लोक येत आहे आणि आता हा सिलसिला दुपारपर्यंत चालू. चारी बाजूनी बघा तुम्ही की कशा पद्धतीने लोक जमत आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत आहे. इथे छान छान पुस्तकांचे दुकानं देखील लागलेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर कडे बघा किती मोठ्या प्रमाणात लोक आहेत. चला तुम्हाला दाखवतो तिकडे. तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने इथे पुस्तकांची दुकानं देखील लागलेले आहे आणि बाबासाहेबांचे प्रेमबल आता तत्पूर्वी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा कशा पद्धतीने माझ्या मागे बघा तुम्ही की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यासाठी आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात इथे येत आहे आणि आपल्या मुक्तीदात्याला आणि आपल्या बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजासाठी अहोरात्र परिश्रम केले त्या परिश्रमासाठी बघा किती मोठ्या प्रमाणात इथे एक महिला आपल्या समोर इथे संविधानाचे पुस्तक देखील हातात घेतलेली आहे, दाखवत आहे. आणि इथे खास करून समता सैनिक दलाचे सैनिक देखील इथे मोठ्या प्रमाणात निगराणी ठेवत आहे. तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की संविधान दिवस, पण आपण हा संविधान दिवस का मनवतो किंवा इतक्या वर्षामध्ये ज्या संविधानामध्ये इतक्या अमेंडमेंट झालेल्या आहेत त्या का आणि नेमका कशासाठी. त्याच्यावरून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या संविधानानुसार आपल्या कोणतेही सरकार हो, काँग्रेस हो, बीजेपी हो की इतर कुठलीही सरकार हो, ही सरकार या संविधानानुसार काम करते काय, करत असेल तर ती कशा पद्धतीने करत असेल किंवा भारतीय लोकांना जे प्रत्येक दबे कुठल्याही जाती धर्माचे त्यांना बरोबर न्याय मिळतो का हे आपण आधी बघितलं पाहिजे मित्रांनो. केवळ संविधानाचा उदो करणं हे योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. आमचा सांगण्याचा मुद्दा तुम्हाला असा की आपण संविधानानुसार आचरण करतो का किंवा करत असेल तर मग कशा पद्धतीनं. ह्या पब्लिकला तुम्ही बघू शकता की चारी बाजूने जी पब्लिक येत आहे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी, ती खूप बाबासाहेबांनी आंबेडकरांनी कमावलेली ही पब्लिक आहे. कारण ह्या समाजासाठी बाबासाहेब अहोरात्र झटले. ह्याच समाजासाठी नाही किंवा अनेक कुठल्याही समाज म्हणजे ज्याला संघर्ष करायचा असेल त्याला बाबासाहेब शिवाय पर्याय नाही. त्यामुळे बाबासाहेबांना वाचा, बाबासाहेबांनी दिलेले हे संविधान वाचा आणि आपला उद्धार करा. जय भीम, नमो बुद्धाय.